हॅलो माय डिअर फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या चटोरी नंदन भावे रेसिपीजमध्ये. तर मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे उपवासाचे पापड म्हणजे साबुदाणे आणि बटाटे यांचे. सगळ्यात अगोदर मी कुकर घेतला आहे, त्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. त्यानंतर मी हे बटाटे त्यात बॉईल करण्यासाठी ठेवणार आहे. मी यासाठी 4 किलो बटाटे व 1 किलो साबुदाणा घेतला आहे. मी सगळ्या बटाट्यांना चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहे. मी यासाठी 2 कुकरमध्ये बटाटे लावून घेतले होते. आता हे बटाटे माझे शिजून झाले आहेत. त्यानंतर मी ते बटाटे एका ताटात काढून घेणार आहे. हे बटाटे चांगल्या प्रकारे शिजून झाल्यानंतर मी त्यांना काढून घेते एका ताटात. त्यानंतर मी त्या बटाट्यांमध्ये गार पाणी टाकणार आहे, जेणेकरून ते गरम नको लागायला. त्यानंतर मी त्याचे साल चांगल्या प्रकारे काढून घेणार आहे. सगळे बटाट्याचे साल काढून घ्यायचे. तुम्हाला जर यासाठी कमी क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर तुम्ही अर्धा किलो साबुदाणे व 2 किलो बटाटे घेऊ शकता. त्यानंतर मी सगळ्या बटाट्यांना किसून घेणार आहे, ज्याच्यात लम्स नको राहायला. सगळे बटाटे किसून झाल्यानंतर त्याचा किस तयार होईल. तो किस म्हणजे मऊ प्रकारे तयार झाला असतो. त्यानंतर हा असा किस झाला तयार. त्यानंतर हा सगळा किस मी एका भांड्यात काढणार आहे. त्यानंतर मी गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवणार. त्यानंतर मी जे हे 1 किलो साबुदाणे घेतलेत ते मी त्या कढईमध्ये टाकणार. ते 5-7 मिनटं मी चांगल्या प्रकारे रोस्ट करणार. जास्त वेळ न करता आपण 5-7 मिनटं केलं तरी चालेल. त्यासाठी हाय फ्लेम ठेवायचं गॅसचा. साबुदाणा जसं लाल नाही केलं तरी चालतं. त्यानंतर मी ते गार करण्यासाठी एका ताटात काढणार आहे. माझे साबुदाणे चांगल्या प्रकारे गार झाले आहे. त्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यात त्यांना थोडं थोडं करून त्यांचं पावडर तयार करून घेणार आहे. आपल्याला सगळ्या साबुदाण्याचं असंच पावडर तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे पावडर असा प्रकारे तयार झाला आहे, बघू शकता. त्याची क्वांटिटी अशी ठेवायची बारीक. त्यानंतर ह्या चाळणीमध्ये त्याला चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यात घाण वगैरे नको राहायला. त्यानंतर मी 7-8 मिरच्या घेणार आहे. तुम्हाला कमी प्रमाणात घ्यायचं असेल तर तुम्ही 3 या 4 मिरच्या टाकू शकता. मला ते जास्त तिखट हवं होतं म्हणून मी जास्त मिरच्या घेतल्या आहेत, 8-9. त्यानंतर मी ह्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यांचं पेस्ट बनवून घेणार आहे. मला तिखट हवं होतं म्हणून जास्त मिरच्या टाकल्या. त्यानंतर मी त्यांना फिरवून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यात. असं तर तुम्ही बघू शकता हे मिश्रण तयार झालं आहे. त्यानंतर मी एका परातीत बटाट्याचा किस, त्यानंतर आपलं पावडर जे आपण साबुदाण्याचं केलं होतं, त्यानंतर मिरच्यांचं मिश्रण, स्वादानुसार मीठ टाकून घेऊ. त्यानंतर सगळ्यांना एकजीव करून घेऊ, जेणेकरून सगळ्याकडे आपल्याला सगळं मिश्रण जायला हवं. त्याला एक चांगल्या प्रकारे मिश्रण करायचं. त्यानंतर एका भांड्यात मी पाणी तापवायला ठेवलं आहे. त्यावर मी आपली पुरणपोळीची गाळणी जी असते ती ठेवली आहे. त्यानंतर जो मी डो तयार केला होता, मी 2 भागांमध्ये तो डो तयार केला होता. 2 प्रकारांमध्ये मी सगळ्यात पहिले माझा जो डो होता मी तो बाफायला ठेवला आहे. त्यानंतर मी त्याला झाकून ठेवणार. त्याला 5-7 मिनटं चांगलं हाय फ्लेमवर त्याला चांगल्या प्रकारे 5-7 मिनटं शिजवून घ्यायचं. हे बघा, माझा हा डो शिजून झाला आहे. त्यानंतर मी त्याला काढून घेणार एका भांड्यात. त्यानंतर दुसरा डो ठेवणार. त्याला शिजवण्यासाठी 5-7 मिनटं ठेवू. त्यावर ताट ठेवून देऊ आपण. त्यानंतर त्याच्या बारीक बारीक लोळ्या तयार करून घ्यायच्या अशा प्रकारे. त्यानंतर आपण त्यावर पिशवी ठेवावी. नंतर मशीनने दाबून घ्यायचे. जास्त बारीकही करायची नाही, जास्त जाडही ठेवायची नाही. तुम्ही बघू शकता माझा हा पापड तयार झाला आहे. त्यानंतर हा पापड मी टाकून घेणार आहे. एका हाताने मला थोडा प्रॉब्लेम येतो काढायला. बघू शकता माझा पापड तयार झाला आहे व चिटकूनही गेला आहे. ठीक आहे, काही अडचण नाही. बघू शकता तुम्ही माझे पापड तयार झाले आहे. त्याच्यानंतर त्याला दिवसभर उन्हात वाळायला ठेवायचे. त्यानंतर माझे हे पापड चांगल्या प्रकारे सुकून झाले आहे. त्यानंतर मी तुम्हाला तळून दाखवते.
माझा हा पापड तळून झाला आहे. तर बघू शकता तुम्ही, आपला पापड तयार झाला आहे व कुरकुरीतही झाला आहे.